जय हिंद. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपला दिवाळी ॲडव्हेंचर कॅम्प हा आयोजित केला होता आणि आपल्या या कॅम्पला सुमारे 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आणि जनगण मन बोलून मग आपण कॅम्पची सुरुवात केली. त्यानंतरच ग्राउंडवरती गेलो, पण पाऊस आला. पावसाचं वातावरण असल्यामुळे पुन्हा हॉलमध्ये घेऊन गेलो आम्ही मुलांना. त्यानंतर जी ब्लॅक बेल्ट मुलं होती एक्झामसाठी, त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही त्यांची प्रॅक्टिस सुरू केली. आणि त्यानंतर मुलं पुन्हा आपल्या कॉटेजमध्ये गेले. त्यानंतर संध्याकाळी गेम टाईम होता, तरी ते गेम सुरू होते आणि अतिशय फनी गेम असे सुरू होते इथे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी प्रार्थनेचा वेळ असतो. प्रार्थना झाल्यानंतर मग लगेच जेवणाची वेळ असते आणि मग मुलं जेवण्यासाठी गेले. आणि बघा, हे सर्व आमचे ब्लॅक बेल्ट्स आहेत आणि हे अतिशय सुंदर प्रकारे मुलांची काळजी घेत त्यांना जेवण वाढतात. त्यानंतर नाईट प्रोग्राम चालू होतात. मुलांमधली जे सुप्त गुण असतात ते या ठिकाणी बाहेर येतात आणि मुलांचा टॅलेंट कसा सादर होईल याच्याकडे आमचा जास्तीत जास्त फोकस असतो. संपूर्ण टीम त्यामागे काम करत असते. त्यानंतर मग रात्री जे एक्झामवाले स्टुडंट्स असतात त्यांची प्रॅक्टिस चालू होते. पुन्हा मॉर्निंगला सेम वॉर्मअप. त्यानंतर पुन्हा दुपारी मग जसं ग्रुप पाडलेले असतात त्याप्रकारे मग रात्रीच्या प्रोग्रामची प्रॅक्टिस चालू असते. आणि मग नाईटला सेम नाईट प्रोग्राम चालू असतात. तर हा संपूर्ण कॅम्पचा सीन तुमच्यासमोर सादर होतोय. आणि हा बघा, हे पुन्हा रात्री एक्झामवाले स्टुडंट्स ज्यांची एक्झाम आहे, ब्लॅक बेल्टसाठी जे एक्झाम देतात त्यांची एक्झाम सुरू आहे. तीन वर्षाचा खडतर प्रवास आणि त्यानंतर अशी भयानक अशी एक्झाम जी आयुष्यभर कायम लक्षात राहते. आणि त्यासोबतच बाहेर आमचे भाईदास सर प्रेसिडेंट ते सिनियर ब्लॅक बेल्टचा काता घेत होते. त्यानंतर पुन्हा तिसरा दिवस मॉर्निंग. पुन्हा मुलांचा वॉर्मअप वेगवेगळ्या सेशनमध्ये प्रॅक्टिस. इथे मयूर सर नानचाकूची प्रॅक्टिस घेत आहेत. तसं वेगवेगळे कोण लाठी घेतं, परत लाठीकाठी शिकवतं, कोणी कुमिते शिकवतं. आता बघा, इथे कुमिते प्रॅक्टिस चालू आहे. तर परत इथे आता रोप क्लाइम्बिंग चालू आहे. सेम तसंच रॉक क्लाइम्बिंग आहे. तर या सर्व ट्रेनिंग या कॅम्पमध्ये दिल्या जातात. इथे रॉक क्लाइम्बिंग चालू आहे. पूर्ण सेफ्टी घेऊन मग ती रॉक क्लाइम्बिंग केली जाते. त्यानंतर एका साईडला ब्लॅक बेल्टचं सेशन चालू होतं आणि त्यांची स्ट्रेंथ पाहायची होती, ताकद पाहायची होती. त्यामुळे आम्ही त्यांची ट्रेनिंग घेत होतो. खरं तर ब्लॅक बेल्टची ट्रेनिंग आम्ही शेअर नाही करत. त्यानंतर आपण एक मास्टर बोलवले होते, अशोक पवार सर, किक बॉक्सिंगचे, ते सुद्धा आले होते. त्यानंतर नॅशनल मेडलिस्ट अभि मेहर हा सुद्धा आला होता आणि तो सुद्धा त्यांनीसुद्धा कुमिते सेशन घेतलेला, मुलांना ॲडव्हान्स ट्रेनिंग. त्यानंतर मग नाईट प्रोग्रामसाठी हा बनवलेला स्टॅच्यू. मुलं वेगवेगळ्या प्रकारे स्टॅच्यू बनवतात. बाबासाहेब आंबेडकर आहेत, मॅरी कॉम, गंगूबाई काठियावाडी आणि हे शिवपार्वती. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे स्टॅच्यू बनवून त्याची माहिती दिली जाते. खरं तर हा एक गेमचा प्रकार आहे आणि त्यामधून विनर्स निवडले जातात आणि तो ग्रुप लीडर जो आपण स्टॅच्यू बनवला आहे त्याची संपूर्ण माहिती देतो. त्यानंतर हे ब्लॅक बेल्टची एक्झाम कंप्लीट झाले आणि एक शपथविधी असते. ही शपथविधीचा प्रोग्राम चालू आहे आता. हातामध्ये ज्योत घेऊन
संपूर्ण असा भारताच्या नकाशावरती उभे राहून मग ती शपथ दिली जाते. आपल्या क्लबचे प्रेसिडेंट भाईदास सर यांच्यामार्फत ती शपथ दिली जाते. आणि त्यानंतर शेवटचा दिवस असतो, त्यामुळे मुलांना थोडी एन्जॉयमेंट म्हणून सर्व इन्स्ट्रक्टर असतील, सर्व मुलं एकत्रच डान्स करतात. खरं तर कॅम्प फायरसुद्धा असतो, बट बाहेर पाऊस होता खूप, त्यामुळे कॅम्प फायर झाला नाही. आणि या ठिकाणी सर्व म्हणजे एन्जॉयमेंट चालू आहे. तर अशा प्रकारे आपला संपूर्ण कॅम्प असतो आणि कॅम्पचं नियोजन हे काटेकोरपणे पूर्ण होत असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला जे बेस्ट स्टुडंट ऑफ द कॅम्प आहेत त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. तर नक्कीच तुम्हाला या कॅम्पची व्हिडिओ आणि कॅम्पची संपूर्ण माहिती मिळाली असेल. भेटूया पुढच्या कॅम्पला. जय हिंद, जय महाराष्ट्र.